लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये 10वीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। भद्रकाली परिसरातील न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट समोर ही घटना घडली असून जखमी विद्यार्थ्यांवर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दूध बाजार परिसरातील रेहनुमा स्कूलमध्ये शिकणारा 10वीचा विद्यार्थी तौकीर नईमुद्दीन अन्सारी हा कोर्टासमोरील न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट स्वर्गीय सौ रत्नप्रभाकर वंशपायन कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे 10वीचा पेपर देण्यासाठी आलेला होता। पेपर संपल्यानंतर तो परीक्षा केंद्राबाहेर येताच अचानक 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं त्याच्यावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये तौकीरच्या डोक्यात गंभीर मार लागला असून तो गंभीर जखमी झालाय। घटनेनंतर त्याला तात्काळ नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। तर या घटनेमुळे नाशिकमध्ये शाळकरी मुलांचंही जीवन सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। शहराच्या मध्यभागी असलेल्या परीक्षा केंद्राबाहेर अशी घटना घडल्यानं पालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।